निदर्शनास आलं तर या वाटपामध्ये देखील ज्यांचा जे पार्टीज आहेत त्यांना देखील शिक्षा होऊ शकते, कारण हा कायद्याने गुन्हा आहे. तसंच पार्शियल पार्टिशन देखील आपण करू शकत नाही. म्हणजे जर कोर्टामध्ये आपल्याला वाटप करायचं असेल तर आपण आपल्या एकत्रित कुटुंबाची जेवढी प्रॉपर्टी आहे, जेवढ्या मिळकती आहेत, स्थावर मालमत्ता असतील, त्या सगळ्या मिळकती त्या दाव्यामध्ये घालणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही फक्त एकच गट दाखल करायचा आणि त्या एकाच गटाचं वाटप करून घ्यायचं आणि काही बाकीचे जर गट तुमचे एकत्रित कुटुंबाचे असतील तर ते तसेच ठेवायचे, असं चालत नाही. तुम्हाला ज्यावेळेस वाटप करायचं असतं आणि ते जर वाटप कोर्टामार्फतचं असेल तर मात्र तुम्हाला सगळे गट त्यामध्ये घालून किंवा जेवढी तुमची एकत्रित कुटुंबाची मिळकत आहे ती संपूर्ण मिळकत त्याच्यामध्ये समाविष्ट करून तुम्हाला त्याचं वाटप मागावं लागतं. आणि जर तुम्ही तसं नाही केलं आणि जर पार्शियल पार्टिशन केलं तरी देखील तुम्हाला पुढे जाऊन अडचण येऊ शकते. ते वाटप पुढे जाऊन त्यात तुमच्यापैकीच एक कोणी ते चॅलेंज करू शकतो. जसं मगाशी मी सांगितलं, ज्या पार्टीला गाळून वाटप केलेलं असतं, तिला डावलून वाटप केलेलं असतं, तर ती व्यक्ती पुन्हा कोर्टामध्ये येऊन यांनी असं मायापासून लपून छपून कोर्टाची दिशाभूल करून